बंडखोर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव आवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली लोकसभा अपक्ष उमेदवार माननीय विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। या अनुषंगाने बंडखोर सेनेचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे, कार्याध्यक्ष दिनेशराव मोरे, महाराष्ट्र सरचिटणीस निलेश मोहिते, विजयराव चांदणे, मिरज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे व माजी नगरसेवक मोरे मेहरबान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते BR पाटील, निंबळक इतर पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटलांच्या प्रचाराचा धुमधडाका लावला। आज तासगावात विविध प्रभागात भेटी देऊन त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदान करावे व विशाल दादांच्या विजयासाठी बंडखोर सेना जीवाचं रान करणार असल्याची ग्वाही देण्यात आली। यावेळी प्राध्यापक मोरे म्हणाले की संविधान वाचवायचं असेल तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाच मतदान करावे। आज तासगाव येथे लोकसभा निवडणूक 24 या निमित्त कैलासवासी स्वर्गीय वसंतदादा यांचे नातू विशालदादा यांच्या प्रचारार्थ बंडखोर सेनाचे पदाधिकारी तासगाव शहरामध्ये प्रचाराच्या निमित्त या ठिकाणी काही गोष्टी नमूद करणं मी ग्राह्य मानतो। बंडखोर सेनाच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे, पण अपवाद वगळता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा यांना पाठिंबा दिलेला आहे। त्याचं कारण असं की मागच्या 15 दिवसामध्ये आपण जे नाट्य बघितलेलं आहे, तिकीट वाटपामध्ये किंवा चिन्हांच्या बाबतीत या ठिकाणी त्यांच्यावर वरच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा पक्षांनी कशी अन्यायकारक भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही या विशालदादांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि ते बरोबर करतात ते सगळं फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली बंडखोर सेना आणि त्यांचे संस्थापक म्हणजे महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप आणि संपूर्ण दलित समाजांचा कैवार घेतलेले आमचे नेते आदरणीय शिवाजीराव आवळे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी बंडखोर सेना संपूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे। आणि या संपूर्ण तासगाव तालुका असू दे, कवठेमंकाळ तालुका असू दे किंवा मिरज पूर्व भाग असू दे, यामध्ये आम्ही अगदी कसोशीनं याचा प्रचार करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या 2024च्या मध्ये विशालदादा बहुसंख्य मताने निवडून येणार असा आमचा पूर्ण विश्वास आणि खात्री आहे। त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत।